नमस्कार, सुप्रियाज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आता कडक उन्हाळा चालू आहे, तर त्या निमित्ताने खास उन्हाळ्यासाठी मी तुम्हाला दोन प्रकारच्या कोशिंबिरी दाखवणार आहे। इथे पहिली कोशिंबीर आहे जिऱ्याची कोशिंबीर। त्यासाठी आपण घेतली कोथिंबीर, थोडी जास्तच घ्यायची नेहमीपेक्षा। बारीक चिरून घेतलेली आहे, स्वच्छ धुवून निवडून बारीक चिरून घ्यायची आहे। इथे एक कांदा चिरून घेतलाय बारीक। हे जिरं आहे, हे भाजून थोडंसं जाडसर मिक्सरला वाटून घ्यायचंय। थोडं जास्त जाडसरच घ्यायचं, म्हणजे कसं ते दाताखाली थोडी छान असं कुरकुरीत लागतं कोशिंबिरीमध्ये। हा चाट मसाला आहे, मिरची बारीक चिरून घेतली आहे, दही घ्यायचंय, साखर आणि ब्लॅक सॉल्ट। तर आता आपण कृती बघूया। आता आपण ही कोथिंबीर घेतली आहे, यामध्ये हे जिरं घालायचंय। हे जिरं मी 2 हे मोठे टेबलस्पून भरून जिरं घेतलेलं आहे। यात ही जिऱ्याची कोशिंबीर असल्यामुळे जिरं थोडं जास्त घ्यायचं। कांदा घालायचा, बारीक चिरलेली हिरवी मिरची, हा अर्धा चमचा चाट मसाला आहे। दही आंबट थोडंसं असतंच, त्यामुळे चाट मसाला जास्त घालायचं नाही याच्यापेक्षा। हे 1 चमचा ब्लॅक सॉल्ट आहे आणि अगदी पाव चमचा साखर घालायची। हे आता व्यवस्थित मिक्स करूया। उन्हाळ्यामध्ये अशा कोशिंबिरींचा आपल्या आहारात समावेश करावा, कारण त्यामुळे उष्णतेचा त्रास कमी व्हायला मदत होते। आता हे मिक्स करून थोडं 5 मिनिटं आपण असंच ठेवून द्यायचंय, म्हणजे सगळं एकमेकांमध्ये छान मिसळेल। आणि मगच दही घालायचे। दही आपल्याला लास्ट मोमेंटला घालायचं, कारण एकदा दही घातलं की त्याला कोशिंबीरीला पाणी सुटतं। त्यामुळे अगदी हे असं करून आपण फ्रीज मध्ये ठेवून द्यायचं आणि जेवणाच्या वेळी जेवायच्या अगदी आयत्या जेवणाच्या वेळी यामध्ये दही घालायचे। आता मी तुम्हाला घालून दाखवणार आहे। हे जरा 5 मिनिटं आपण असंच ठेवून देऊया, म्हणजे सगळ्या ज्या चवी आहेत त्या एकमेकात व्यवस्थित मिक्स होतील। 5 मिनिटं झालेली आहे। आता हे दही ह्यात मिक्स करूया। परत एकदा सगळं मिक्स करायचंय। यामध्ये दही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे अजून घातलं तरीही चालेल। मी थोडं कमीच घातलंय, कारण मला ही ठेवायची आहे थोडा वेळ। जेवणाच्या वेळी मी त्यात अजून थोडं दही घालणार आहे। हे बघा, ही आता अशीच मी फ्रीज मध्ये ठेवणार आहे आणि जेवायच्या वेळी यामध्ये अजून दही घालणार आहे। हे बघा, आता जेवायची वेळ झालेली आहे, यात अजून थोडं मी दही घातलंय। आता मिक्स करूया। आपली जिऱ्याची कोशिंबीर तयार आहे। अतिशय सुंदर लागते, एक वेगळा प्रकार आहे। नक्की ट्राय करून बघा आणि आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। ही अशी थंडगार सर्व करायची आहे। आता दुसरा प्रकार आपण बघणार आहोत कोशिंबिरीचा, काकडीची कोशिंबीर। त्याला खमंग काकडी म्हणतात। त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे काकडी, ओलं खोबरं, शेंगदाण्याचं कूट, हे थोडंसं असं जाडसर कुटून घ्यायचंय, कोथिंबीर बारीक चिरलेली, ब्लॅक सॉल्ट, लिंबू, साखर आणि तडक्यासाठी मोहरी, जिरं, मिरची आणि कढीपत्ता आणि साजूक तूप। याला साजूक तुपातच फोडणी द्यायची आहे। आता आपण कृतीकडे वळूया। सर्वात आधी आपल्याला काकडी चिरून घ्यायची आहे। ही खमंग काकडीला काकडी किसून नाही घ्यायची, ही आपल्याला चिरून घ्यायची। आता ही सोलूया आधी। किसून घेतली की काकडीला भरपूर पाणी सुटतं, म्हणून ही अशी बारीक फाईन चॉप करून घ्यायची आपल्याला। हे बघा, आपण काकडी सोलून घेतली। आता आपल्याला ही चिरायची आहे। तर चिरताना याला असे कट मारून घ्यायचे। याला चोचवणे असं पण म्हणतात। ज्यांच्याकडे वेळी असेल त्यांना ते व्यवस्थित करता येतं। आपण सुरीने करतोय। आता हे असं आपण कट्स मारून घ्यायचे आणि आता बारीक चिरायची। अशीच ही पण आता चिरून घेऊया। ही बघा, आपली काकडी
चिरून झालेली आहे. आता आपल्याला यामध्ये सगळे इन्ग्रेडियंट्स घालायचे आहेत. ओलं खोबरं घालायचं, कोथिंबीर, शेंगदाण्याचं कूट घालूया, चवीपुरती साखर आणि काळं मीठ घालायचंय चवीपुरतं. अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आपल्याला त्यामध्ये. हे आता सगळं मिक्स करूया. हे मिक्स झालेलं आहे. आता याला खमंगपणा येण्यासाठी आपण तडका देणार आहोत मस्तपैकी. इथे मी पॅन ठेवलंय, यात साजूक तूप घालूया. याला साजूक तुपाचीच फोडणी द्यायची आहे, मग ही खमंग काकडी अतिशय खमंग लागते. अगदी पाव चमचा हिंग घालायचे. त्यानंतर मोहरी घालूया पाव चमचा. मोहरी तडतडायला लागली की जिरं घालायचंय पाव चमचा. मिरची घालूया चवीप्रमाणे, तिखट जशी असेल मिरची त्याप्रमाणे घालायची. आणि शेवटी कढीपत्ता घालायचा. सुगंध आला अगदी. ही तयार झालेली आहे. आता गॅस बंद करायचा आणि आपण ही फोडणी खमंग काकडीमध्ये घालायची. वाव, सगळे नीट मिक्स करूया. आपली खमंग काकडी तयार आहे. अतिशय सुंदर लागते. तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला आवडेलच. आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मस्त. आणि ही आता फ्रीजमध्ये ठेवायची आणि थंडगार सर्व करायची.